जय हिंद मित्रांनो. तर आज आपण पाहणार आहे मीरा भाईंदर पोलीस. मीरा भाईंदर पोलीसला 840 इतक्या जागा आहे आपल्या 2025च्या भरतीमध्ये. एक जागा फक्त आपल्याला फिक्स करायची आहे. तर यावर आपण सविस्तरपणे सर्व कॅटेगरीबद्दल बोलणार आहे. म्हणजे कोणत्या कॅटेगरीने किती टोटल करायला पाहिजे जेणेकरून आपलं सेफ झोन मध्ये जाऊ, आपलं सिलेक्शन यादीमध्ये नाव येईल, यावर आपण सविस्तरपणे बोलणार आहे. सोबतच आता तुमच्या मनापासून खूप खूप आभार. तर आपले काल 5,000 सबस्क्रायबर्स होते, आज 5,500 पर्यंत आपले सबस्क्रायबर जात आहे. तर नक्कीच तुम्ही जो माझ्यावरती हा विश्वास ठेवला, हा मी टिकून ठेवण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे. आतापर्यंत पण आपण अचूकच माहिती दिली, याच्यानंतर पण अचूकच माहिती देऊ. त्याच्यामुळे चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. आपण हा व्हिडिओ फक्त मीरा भाईंदर जिल्हा पोलीसला ज्यांनी अर्ज केलेला आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर नक्कीच ज्यांनी अर्ज केलेला आहे चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. पुढच्या अपडेटवर मी तुम्हाला अचूकपणे देतच राहतो. तर आता आपल्याला माहिती आहे की 28 जानेवारी पासून आपल्या मीरा भाईंदर चालक पोलीसला मैदानी चाचणीला सुरुवात होत आहे. तर फेब्रुवारीमध्ये तर आपले 100% ग्राउंड हे चालूच होणार आहे. तर आता एकंदरीत जर आपण विचार केला तर मागच्या वेळेसचा कट ऑफ जर आपण बघितला तर कट ऑफ हा खाली आलेला आहे. खाली येण्याची कारण काय, पेपर पॅटर्न असो की तिथं मुलांचे ग्राउंड पण बसले नव्हते मागच्या वेळेस, त्यामुळे आपला कट ऑफ हा म्हणजे कमी लागलेला आहे. तर आता आपण पेपर पॅटर्न कसा, 23चा पेपर पॅटर्न कसा होता, तर 23चा पेपर पॅटर्न 25 मराठी, 25 जीके, गणित 34 आणि बुद्धिमत्ता 16 अशा प्रकारचा 23चा पेपर पॅटर्न होता. त्याच्यानंतर 24चा जर बघितला तर 27 जीके, मराठी 24, गणित 26 आणि बुद्धिमत्ता 23 अशा प्रकारचा आपला पेपर पॅटर्न हा होता. तर 25-25चा एकंदरीत जर सांगायचं झाल्यास 25-25चाच आपल्याला दोन्ही वर्षी हा पेपर पॅटर्न होता. दोन्ही वर्षी हे पेपर हे कठीणच आलेले या 2025च्या भरतीमध्ये. आता आपण पाहूयात समोर, आता पाहूया. आता आपण फक्त 2024चा एक वेळेस कट ऑफ आपण सविस्तरपणे पाहूयात. तर ओपनचा कट ऑफ 121 मार्कांवर, महिलांचा कट ऑफ 108 मार्कांवर, स्पोर्ट्सचा कट ऑफ 102 मार्कांवर, प्रकल्पाचा 114 मार्कांवर, भूकंपाचा 107 मार्कांवर, एक्समॅनचा 89 मार्कांवर, पोलीस पाल्याचा 94 मार्कांवर, तर होमगार्डचा 114 मार्कांवर अशा प्रकारे हा कट ऑफ आपला ओपन कॅटेगरीचा हा लागलेला आहे. त्याच्यानंतर ईडब्ल्यूएस कॅटेगरीच्या महिलांच्या 3-4 जिल्ह्यांमध्ये तर मागच्या भरतीमध्ये डायरेक्ट जागा ह्या खाली गेलेल्या आहेत. तर ईडब्ल्यूएस महिलांसाठी तुम्ही फक्त 100चा जरी आकडा क्रॉस करा, तुमचं सिलेक्शन हे नक्कीच होईल. 100, 105 जरी क्रॉस केले तर तुमचं सिलेक्शन हे नक्कीच होईल. ईडब्ल्यूएसचा 105 मार्कांवर सर्वसाधारण, त्याच्यानंतर महिलांचा 95 मार्कांवर, नंतर स्पोर्ट्सचा 81 मार्कांवर, प्रकल्पाचा 96 मार्कांवर, एक सर्व्हिसमॅनचा 88 मार्कांवर, तर पोलीस पाल्याचा 72 मार्कांवर, होमगार्डचा 101 मार्कांवर अशा प्रकारे ईडब्ल्यूएसचा मिरिट ही मागच्या वेळेस कट ऑफ हा लागलेला होता. त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर ईडब्ल्यूएसचा जर आपण 110 जरी क्रॉस केले, 110 या टाईपचा जर पेपर पॅटर्न आला मागच्या भरतीवानी, तर आपलं सिलेक्शन हे नक्कीच होईल. ईडब्ल्यूएसची आता काही वेगळी काही हाय लिस्ट लागत नाही आहे. तर एससीबीसीचा जर आपण बघितला, महिलांनी जर ईडब्ल्यूएस महिलांनी 100, 105 क्रॉस करा, सिलेक्शन हे नक्कीच होणार आहे. एससीबीसी 118 मार्कांवर सर्वसाधारण, त्याच्यानंतर महिलांची 103 मार्कांवर, स्पोर्ट्सची 98 मार्कांवर, प्रोजेक्टची 109 मार्कांवर, त्याच्यानंतर एक्समॅनची 83 मार्कांवर, 70 मार्कांवर, पोलीस पाल्य 114 मार्कांवर, होमगार्ड अशा प्रकारे एससीबीसी कॅटेगरीची मिरिट ही लागलेली आहे. यावेळेस जागा पण चांगली, 840 इतक्या जागा आहेत, बऱ्यापैकी जागा आहेत. 115 क्रॉस करा, सिलेक्शन हे नक्कीच होऊन जाईल. ओबीसी कॅटेगरी जर बघितली 115 मार्कांवर, जनरल महिलांची 102 मार्कांवर, स्पोर्ट्सची 101 मार्कांवर, प्रकल्पाची 107 मार्कांवर, भूकंपाची 106 मार्कांवर आणि पोलीस पाल्याची फक्त 72 मार्कांवर अशा प्रकारे मिरिट ही लागलेली आहे ओबीसी कॅटेगरीची. ओबीसी कॅटेगरी पण 115 क्रॉस करा. त्याच्यानंतर महिलांसाठी जर या मीरा भाईंदरच्या या 840 जागांमध्ये जर तुम्हाला भरती व्हायचं आहे, या टाईपचा जरी पेपर आला तर तुम्ही फक्त 100, 105 क्रॉस करा, तुमचं सिलेक्शन हे कोणतीही कॅटेगरी असो महिलांचं सिलेक्शन हे नक्कीच होईल. एससी, एसटी, एसबीसी यासारख्या महिलांचं तर 100च्या आतच सिलेक्शन हे नक्कीच होऊन जाईल. एसबीसी कॅटेगरी 112 मार्कांवर, सर्वसाधारण 93 मार्कांवर महिला, त्याच्यानंतर एनटीडी 120 मार्कांवर महिला, 104 मार्कांवर, एनटीसी 120 मार्कांवर, त्याच्यानंतर महिला 105 मार्कांवर, स्पोर्ट 101 मार्कांवर, प्रोजेक्ट 112 मार्कांवर, एक सर्व्हिसमॅन 82 मार्कांवर. आता हे जे बघितलं आपण, एक सर्व्हिसमॅन माजी सैनिकांचा तर डायरेक्ट 90 मार्कांच्या वरे पण इथं कट ऑफ हा गेलेला नाही. 90 मार्कांच्या सर्व कॅटेगरीचा 90 मार्कांच्या खाली माजी सैनिकांचा कट ऑफ हा 2024च्या भरतीमध्ये मीरा भाईंदरला लागलेला आहे.
त्याच्यानंतर जर आपण एनटीसी कॅटेगरी बघितली, एनटीसी 120 मार्कांवर सर्वसाधारण, 105 मार्कांवर महिला, स्पोर्टचा 101, प्रकल्प 112, तर एक्समॅनचा फक्त 82 मार्कांवर कट ऑफ इथे लागलेला आहे. एनटीबी जर बघितलं 116 मार्कांवर सर्वसाधारण, 98 मार्कांवर महिला, व्हीजेए 117 मार्कांवर, 106 मार्कांवर महिला, एसटी जर बघितलं तर 99 आणि 98 मार्कांवर, 99 मार्कांवर सर्वसाधारण, त्याच्यानंतर महिला 98 मार्कांवर, स्पोर्ट्सचा 98 मार्कांवर लागलेला आहे, प्रोजेक्टचा 90 मार्कांवर, अशा प्रकारे होमगार्डचा 94 मार्कांवर एसटीचा कट ऑफ हा लागलेला आहे. त्याच्यानंतर एससी बघू, एससीचा 110 मार्कांवर कट ऑफ लागलेला आहे. त्याच्यानंतर महिलांचा 97 मार्कांवर, स्पोर्ट्सचा 89 मार्कांवर, प्रोजेक्टचा 89 मार्कांवर, भूकंपाचा 92 मार्कांवर, एक्समॅनचा 78 मार्कांवर फक्त, आणि पोलीस पाल्याचा 83, होमगार्डचा 96. अशा प्रकारे आपल्या 2024च्या भरतीचा कट ऑफ हा लागलेला आहे. यावरून आपल्याला काय समजून येते तर 840 यावेळेस जागा आहे. आपण जर आता एससी, एसटी, एसबीसी, ईडब्ल्यूएस या ज्या 4 कॅटेगरी आहे, यांनी जर फक्त 110 जरी क्रॉस केली या 840 जागांमध्ये, या टाईपचा जर पेपर आला तर नक्कीच आपलं सिलेक्शन हे होऊ शकते. सिलेक्शनचे चान्सेस हे बऱ्यापैकी वाढून जातील. फक्त तुम्ही 110 क्रॉस करा या टाईपचा जर पेपर आला तर. आणि आता कट ऑफ कशावर अवलंबून असते तर आपल्याला माहितीच आहे, पेपर जर कठीण आला तर कट ऑफ आपोआप खाली येते. त्याच्यानंतर पेपर जर सोपा आला तर कट ऑफ हाय जाणारच आहे. पेपरचा फक्त मी तुम्हाला एकच सांगेल, जे सर्वांचे बरोबर, जे सर्वांना प्रश्नाची उत्तर येत असतात ते आपलं नक्कीच कधीच चुकायला नको, जेणेकरून आपलं सिलेक्शन हे आपण सिलेक्शनच्या भरपूर लांब जाऊ. तर सोपे प्रश्न नक्कीच चुकवू नका. एक वेळेस कठीण पेपर आला तर परवडतो, कारण की कठीण पेपरमध्ये बऱ्यापैकी मुलं हे कन्फ्युज होतात. अभ्यासावाल्या मुलांचाच त्यामध्ये फायदा होतो. तर आणि जर पेपर सोपा आला, तुम्हाला सांगतो, पेपर जर सोपा आला तर फक्त ग्राउंडवाल्या मुलांचा फायदा तिथं होत असतो. कारण की ज्यांना महाराष्ट्राची उपराजधानी माहित असते, त्यांना सर्वांनाच महाराष्ट्राची उपराजधानी माहित असते. असे भरपूर आपल्या पोलीस भरतीचे प्रश्न असतात. सोपे प्रश्न जर आले पोलीस भरतीला आपल्या पेपराला, तर कोणाचेच ते प्रश्न चुकत नाही आणि तिथं फायदा कोणाला होता. आपण 2024ची आपण जळगावची भरती बघितली की जळगावच्या भरतीमध्ये कोणाला फायदा झाला, ज्यांचं ग्राउंड चांगलं होतं, बेस्ट होतं, त्यांनाच तिथं फायदा झाला. कारण की आपण जर बघितलं की जळगावचा पेपर कसा होता, बऱ्यापैकी सोपाच होता. ज्यांचं ग्राउंड चांगलं होतं त्यांना नक्कीच तिथं फायदा होता. कारण की पेपरवाले, ज्यांचा पेपर बेस्ट आहे, त्यांना ग्राउंडवाल्या मुलांना ओव्हरटेक करणं शक्य नव्हतं. कारण की 100च्या वर तर मार्क कोणी घेऊ शकत नाही. तर बऱ्यापैकी आता अशा वेळेस पेपर नक्कीच कठीणच यायला पाहिजे की जिथं पेपरवाल्या मुलांचा नक्कीच फायदा होऊ शकतो. ग्राउंडवाल्या मुलांचा पण जिथं पेपर सोपा येतो तिथं नक्कीच ग्राउंडवाल्या मुलांचा फायदा होत असतो. तर आता जर आपण एससी, एसटी, ईडब्ल्यूएस आणि एसबीसी या कॅटेगरी फक्त 110 क्रॉस केला, तुमचं सिलेक्शन हे नक्कीच होऊ शकते. त्याच्यानंतर बाकीच्या कॅटेगरीने 115 जरी क्रॉस केलं, एवढ्या अशा पेपर पॅटर्न मध्ये, तर आपलं सिलेक्शन हे नक्कीच होईल. तर आता जर एकंदरीत सांगायचं झाल्यास तर फेब्रुवारीमध्ये आपल्या आता 28 जानेवारी पासून तर आपल्या चालकला सुरुवात होणार आहे, चालक पोलीसच्या मीरा भाईंदरच्या. तर या 840 जागांसाठी फेब्रुवारीमध्ये 100% तर ग्राउंड चालूच होते, हे काही सांगायची गरज नाही. तर सोबतच आता याबाबतच्या जशा काही प्रॉपर अपडेट येतील मीरा भाईंदर पोलीसच्या, तर आपण जिल्हा विशेषतः आपण व्हिडिओ असा प्रॉपर व्हिडिओ, परीक्षा भिमुख असा व्हिडिओ आपण मीरा भाईंदरचा घेऊन येणार आहे. त्यामुळे चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. व हा स्पेशल व्हिडिओ मी फक्त ज्यांनी मीरा भाईंदर पोलीसला अर्ज केलेला आहे त्यांच्यासाठीच बनवलेला आहे. तर ज्यांनी अर्ज केलेला आहे त्यांनी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर आणखी जिल्हा विशेषच्या व्हिडिओ सोबत आपण नक्कीच समोर भेटूया. जय हिंद.